आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरासाठी खूप उपयोगी असे भन्नाट 5 DIY टिप्स दाखवणार आहे. तर ह्या टिप्स अगदी सोप्या आहेत, कमी खर्चात होतात आणि रोजच्या आयुष्यात खूप कामाला येतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण पाहू शकतात फ्रीजमध्ये छोटे छोटे डाग सांडलेले पदार्थ आणि थोडासा वासही येऊ शकतो. त्यामुळे फ्रीजची नियमित स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं. यासाठी एका वाटीत आपण 1 चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे मीठ घ्या. हे दोन्ही चांगलं मिक्स करा. आता मऊ स्पंज किंवा स्वच्छ कापड या मिश्रणात बुडवून फ्रीजच्या आतल्या सर्व बाजूला हलक्या हाताने पुसून घ्या. फ्रीजमध्ये गरम पदार्थ थेट ठेवू नका, ते आधी थंड होऊ द्या. सांडलेले पदार्थ लगेच पुसून टाका आणि आठवड्यातून एकदा फ्रीज साफ केल्यास दुर्गंधी कमी राहण्यास आणि फ्रीज अधिकच स्वच्छ दिसण्यास मदत होते. तसेच पदार्थ नेहमी झाकण असलेल्या डब्यात ठेवल्यास फ्रीज जास्त काळ स्वच्छ राहतं. यानंतर आपण सगळं फ्रीज पुसून घ्यायचे आणि ओल्या कपड्याने पुन्हा पुसा आणि काही मिनिटांनी फ्रीजचं दार उघडं ठेवा. त्यामुळे आतला ओलसरपणा कमी होईल. फ्रीज स्वच्छ ठेवणं हे फक्त दिसण्यासाठीच नाही, तर अन्न ताजे ठेवण्यासाठीही महत्त्वाचं असतं. आठवड्यातून एकदा फ्रीजमध्ये सर्व सामान बाहेर काढून सेल्फ आणि ड्रॉवर स्वच्छ पुसा. फळे आणि भाज्या वेगवेगळ्या डब्यात ठेवल्यास त्या जास्त काळ ताज्या राहण्यास मदत होते. जुन्या वस्तू पुढे आणि नवीन वस्तू मागे ठेवा. त्यामुळे आधीच्या वस्तू वेळेवर वापरण्यात येतात. अन्न वाया जाणे कमी होते. थंडावा चांगला राहतो. दरवाजाचे रबर देखील अधूनमधून स्वच्छ पुसा, कारण तिथे धूळ आणि घाण साचलेली असते. अशा छोट्या सवयी लावल्यास फ्रीज आपण कपडे धुतो, पण वॉशिंग मशीनची स्वच्छता अनेकदा विसरतो. महिन्यातून एकदा रिकाम्या मशीनमध्ये 1 चमचा मीठ टाकून यामुळे मशीनचा आत साचलेला वास कमी होण्यास मदत होते आणि मशीन स्वच्छ राहते. मशीनची नियमित स्वच्छता केल्याने तिची कार्यक्षमता टिकून राहण्यास मदत होते. 1 चमच मिठामुळे आपल्याला महिन्याला लिक्विडही कमी लागतं. जर घरात मुंग्या जास्त येत असतील तर त्या येण्याच्या जागी काही घरामध्ये मुंग्या येणाऱ्या जागी मीठ टाकण्याची पारंपरिक पद्धत वापरली जाते. काही लोकांच्या अनुभवात त्यामुळे मुंग्याची वर्दळ कमी झाल्यासारखी वाटते. मात्र यामुळे मुंग्या कायमच्या निघून जातात किंवा हमखास उपाय आहे. आता आपला चौथा DIY आहे हे. मी आधीच चिंच भिजत ठेवली आहे. आता त्यामध्ये 1 चमच मीठ घालून मिक्स करा. हे मिश्रण तांब्याच्या भांड्यावर लावून हलक्या हाताने घासा. त्यानंतर साबणाने धुवून स्वच्छ पाण्याने धुवा. चिंचेतील नैसर्गिक आम्ल तांब्यावरील मळ कमी करण्यास मदत करते आणि मीठ हलक्या घर्षणानं देऊन स्वच्छता करण्यास मदत करते. शेवटी साबणाने धुतल्यामुळे आंबटपणा निघूनही जातो. तांब्याची भांडी वापरताना त्याची नियमित स्वच्छता करणं महत्त्वाचं असतं. काळानुसार हवेमुळे तांब्यावर काळपटपणा थर तयार होऊ शकतो. चिंच आणि मीठ वापरल्याने हा थर काढण्यास मदत होते आणि भांडी पुन्हा चमकदार दिसू लागतात. स्वच्छ केल्यानंतर भांडी लगेच कोरड्या किंवा मऊ कापडाने पुसून ठेवा. त्यामुळे पाण्याचे डाग पडण्याची शक्यता कमी होते आणि भांड्याची चमक जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. तांब्याची भांडी स्वच्छ ठेवली तर ती फक्त चमकदारच दिसत नाहीत, तर त्यांचे सौंदर्यही टिकून राहतं. ही छोटी काळजी घेतली तर तुमचे तांब्याची भांडी अनेक वर्षे सुंदर आणि चमकदार दिसतील. फरशी पुसताना 1 चम्मच मीठ टाकायचे आपल्याला. मिठामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरामध्ये. घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलं धूळ, घाण आणि जंतू कमी होण्यास मदत होते. स्वच्छ घरामुळे घर अधिकच ताजेतवाने आणि आनंददायी वाटतं. जर तुमच्या घरात पाली जास्त असतील तर हा सोपा DIY करून पहा. सर्वप्रथम 1 कांदा घ्या आणि त्याचे जाड काप करा. आता कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या करा. त्यानंतर सुई आणि दोऱ्याच्या मदतीने ते पाकळ्या एकामागून एक ओवून घ्या आणि त्याची माळ तयार करा. ही माळ ज्या ठिकाणी पाली जास्त दिसतात, जसे की दरवाजाजवळ, खिडकीजवळ आणि हँगरला टांगून ठेवा. ही एक पारंपरिक घरगुती पद्धत आहे. काही लोकांच्या अनुभवात पाली सहसा ज्या ठिकाणी डास, माशा आणि इतर छोटे कीटक जास्त असतात ना, त्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं, रात्री अनावश्यक दिवे बंद ठेवणं आणि खिडक्यांना जाळी लावणं यामुळे कीटक कमी होण्यात मदत होते. पाल बहुतेक वेळी भिंतीच्या कोपरे, खिडकीच्या आसपास आणि रात्री उजेड असलेल्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे घरातील कोपरे नेहमी स्वच्छ ठेवा आणि अन्नाचे तुकडे किंवा कचरा साचून ठेवू नका. तर मंडळी, आज आपण पाहिलेले हे सर्व DIY उपाय अनेक घरामध्ये पूर्वीपासून वापरले जात आलेले आहेत.
पारंपरिक घरगुती उपाय आहेत. यापैकी काही उपाय अनेक लोकांच्या अनुभवावर आधारित आहेत. तुम्हीही यापैकी एखादा DIY करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आजचे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.